that her family will tolerate whatever this incident is happened. Sir, 30 senior MLA are going to Delhi, sir, demand for the municipal post. Condolences. तर गीतकार संगीतकार शंकर महादेवन यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. लहानपणी लता दीदी मीनाताई या वडिलांसमोर गायच्या, मात्र त्यावेळेला लता दीदी आणि मीना दीदी गायच्या त्यावेळेला आशाताई गात नव्हत्या आणि त्यावेळची एक आठवण त्यांचे बंधू यांनी सांगितलेलं होतं. एक दिवस आईनी चिंतेनं आईबाबांनी विचारलं की आशा गात नाही, तेव्हा त्यांच्या बाबांनी त्यांना ही हब आहे, हब म्हणजे म्हैस असं म्हटलेलं होतं. अशी आठवण हृदयनाथ मंगेशकरांनी सांगितलेली होती. आणि त्या कायम कुठलंही काम करत असताना मला अंगावर घेऊन कडेवर घेऊनच करायच्या, मात्र त्यांचं पूर्ण लक्ष लता दीदी गात होत्या, मीनाताई गात होत्या त्यांच्याकडे असायचं. आणि नंतर त्यांनी जेव्हा स्वतः गायनाला सुरुवात केली तेव्हा तर त्यांनी जादूच केली, अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या होत्या. त्यामुळे लहानपणी खेळण्यामध्ये दंग असलेल्या आशाताई जेव्हा कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडली तेव्हा गायनाला ज्यावेळी त्यांनी सुरुवात केली त्यावेळी त्यांनी स्वतःची प्रतिभा दाखवून दिली. आज तीच प्रतिभा महाराष्ट्रातून आपल्या देशातून निघून गेलेली आहे, आपल्याला कायमची पोरकं करून निघून गेलेली आहे. त्यामुळे सर्वत्र एक शोकाकुल वातावरण पाहायला मिळते आणि त्याचबरोबर एक हुरहुरसुद्धा प्रत्येकाच्या मनाला लागून आहे.